मतचोरी हे फेक नरेटिव्ह. तुमची सत्ता आली तेव्हा मतचोरी ईव्हीएम दिसलं नाही. अजित पवारांचा विरोधकांना टोला. विरोधकांनी मतचोरीच्या केलेल्या आरोपांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली. विरोधकांकडे काही मुद्दे नाहीत. मतचोरी वगैरे हे फेक नरेटिव्ह आहे. मध्यंतरी काँग्रेसकडे काही राज्यांची सत्ता गेली, त्यावेळी मतचोरी ईव्हीएम दिसला नाही. सत्ता गेली की मग ईव्हीएम आणि मतचोरीचे मुद्दे समोर आले जातात. त्यात काही तथ्य नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय. प्रभाग रचनांमध्ये ±10% इकडे तिकडे होतच असतं. माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की प्रभाग रचना कशीही असली तरी जो लोकांची कामं करतो त्याला याचा फारसा फरक पडत नसतो आणि मुळातच प्रत्येकाला हवी तशी रचना होत नाही, असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. भारत आणि पाकिस्तान मॅचवर कोण टीका करतं तर सकाळी भुंगा वाजवणारी व्यक्ती, असं म्हणत अजित पवार यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना टोला लगावलाय. तुम्ही पण कोणत्या गोष्टीला प्रसिद्धी देता? आता काहींचं म्हणणं आहे की भारत पाकिस्तान मॅच व्हावी, खेळात कोणतेही राजकारण आणू नये, तर कोण म्हणतं की पाकिस्तान कुरघोड्या करतं, अनेकदा हल्ले करतंय, त्यामुळे त्यांच्याशी कोणते संबंध ठेवू नयेत असं म्हणणाराही एक वर्ग आहे. असे प्रसंग येतात तेव्हा दोन बाजू असतात. कोणत्या बाजूने तुम्ही विचार करता यात उत्तर दडलेलं असतं, असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. आज विरोधकांच्याकडे कुठलाही दुसरा मुद्दा राहिलेला नाहीये. त्याच्यामुळं हे असे काही ना काही मुद्दे तुम्ही मध्ये बघितलं असेल, मतदारांची चोरी केली वगैरे, काही त्याच्यामध्ये तथ्य नव्हतं. आम्ही पण खूप वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो. असल्या गोष्टी महाराष्ट्रात तर कोणी त्याचा विचारही करत नाही, तरी देखील सांगण्यात आलं. नंतर ज्यांनी त्यांना माहिती दिली त्यांनीच सांगितलं की माझ्याकडनं चूक झाली. परंतु वातावरण किंवा फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा काही काळाकरता त्या बाबतीमध्ये झाला. वास्तविक अनेक राज्यामध्ये कधी कधी विरोधक पण निवडून येतात. उदाहरणार्थ ममता बॅनर्जी कलकत्त्याला निवडून आलेल्या बघितलं. मागे 2 टर्मला अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये निवडून आलेले आपण बघितलं. पंजाब अलीकडच्या काळामध्ये केजरीवालांच्या पक्षाच्या ताब्यात आपच्या गेलेलं आपण बघितलं. कर्नाटक हे आपल्या मधल्या काळामध्ये काँग्रेसकडे गेलेलं आपण पाहिलं. तामिळनाडू हे तिथं स्टॅलिनच्या ताब्यामध्ये गेलेलं आपण पाहिलं. चंद्रबाबूंच्या ताब्यामध्ये आंध्र प्रदेश गेलेलं आपण पाहिलं, किंवा तेलंगणा पण काँग्रेसच्या ताब्यात. अशा वेळेस काही बोलत नाही. अशा वेळेस मग सगळं चांगलं, मग मतदार यादी चांगली, ईव्हीएम चांगलं, किंवा लोकसभेचा निकाल महाराष्ट्रात 48 पैकी 31 जागा विरोधकांच्या निवडून आल्या, त्यावेळेस मात्र सगळं चांगलं होतं. तेव्हा काही मतांची चोरी झाली नाही, मतं कुठं वाढली नाही, कुठं कमी झाली नाही. हे खरं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. पराभव झाला तर आपण तो मान्य केला पाहिजे. पण दादा आणि यश मिळालं भारत तरी ते मॅच आहे आणि आता त्याच्यावर टीका होते. अहो ते मान्य ना. मी तेच सांगतोय की कोण टीका करतं? एक व्यक्ती जो सकाळचा 9चा भोंगा आहे तो टीका करतो, आणि तुम्ही पण त्या गोष्टीला प्रसिद्धी देता. आपल्या देशाच्या दृष्टिकोनातनं आज जे काही प्रश्न, काही ठिकाणी अतिवृष्टी होती, काही ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांचे पिकं अडचणीत आलेली आहेत, त्यांची शेती अडचणीत आलेली आहे, किंवा इतर अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी वाहतुकीच्या संदर्भातल्या समस्या आहेत. असे अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आहेत. परंतु त्या प्रश्नाकडे लक्ष देण्याच्या ऐवजी हे असले काहीतरी मुद्दे काढायचे आणि त्याच्यातनं त्या ठिकाणी चर्चा करायची. आता तुम्ही एक म्हणता, एकीकडं दोन्ही अर्थ निघू शकतात. खेळामध्ये असल्या गोष्टी आणू नये असं म्हणणारा पण एक वर्ग आहे, आणि पाकिस्तान हे आपलं शत्रू राष्ट्र आहे आणि ते सातत्याने आपल्याकडे कुरघोड्या करतं, आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीनं अतिरेकी कारवाया करतं, तिथं वेगळ्या पद्धतीनं काही ना काही स्फोट घडून आणतं, हे पण आपण बघतो. आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी कुठलाही संबंध व्यापारी दृष्टिकोनातनं पण ठेवू नये आणि इतर कुठल्याच बाबतीमध्ये ठेवू नये असं म्हणणारा पण एक वर्ग आहे. परंतु हे सगळं होत असताना काही एक मोठा वर्ग म्हणजे क्रीडा रसिक असे पण आहेत की जे पाकिस्तान आणि भारताची मॅच जर लागली तर सगळं सोडून, आपल्या वाहतूक देखील कमी आपल्याला पाहायला मिळते, ट्रॅफिक पण रस्त्यावर कमी दिसतं, आणि सगळे तिथं मॅच बघायला टीव्हीच्या समोर किंवा जिथं मॅच असेल तिथं जातात. त्याच्यामुळे पत्रकार मित्रांनो, अशा ज्यावेळेस प्रसंग येतात त्यावेळेस त्याला दोन्ही बाजू असतात.
कुठल्या बाजूनी तुम्ही विचार करताय त्याच्यातून आपल्याला त्याच्यात उत्तर मिळेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.